भडजी गावात सुतार समाजाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत जाळण्यासाठी विरोध केल्याचं विदारक वास्तव समोर आले। स्मशानभूमी मराठा समाजाची असल्याचं सांगत हा विरोध करण्यात आला। जवळपास अर्धा तास सुतार समाजातील व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात रोखण्यात आलं। दरम्यान आमचे गैरसमज दूर झाले असून स्मशानभूमीत कुणीही अंत्यविधी करायला हरकत नाही असं सरपंच बाबासाहेब वाकळे म्हणाले। म्हणणं आहे स्मशानभूमी आमची मराठी हिंदू लोकांची, तुम्ही इकडे हे करू नका असं तेच काही त्या दिवशी त्यांनी तुम्हाला तिथं अंत्यविधी करू दिला, पण विरोध तर होता। विरोध होता पण करू दिला तसं। मग ते दोघं तिघंच येईल होते, काही गावातले काही स्थाबराबरी कोणी नव्हतं, पण ते दोघं तिघं त्याचे वावरावाले भाऊ होते ते त्याने विरोध केला, पण नंतर जाळलंच ते। ज्या वेळेस आम्ही डेथ बॉडी तिथे स्मशानभूमीत गेलो तर वावरावाल्यानं विरोध केला होता। काय म्हणले ते? ते असं मोठ्याने शिवीगाळ ते करीत होते। मग त्यांचा उद्देश काय, ठेवू नका असं, कोणी कोणी तर फुलं उचला असं म्हणत होते। त्यांची आमची जागा आहे, आमची प्रायव्हेट स्मशानभूमी आहे, आमच्या वाड्याची आहे, तुम्ही सुतार असल्यामुळे इथं ठेवू नका असं त्यांचं म्हणणं होतं। इतर जे लोकांना विरोध नाही, कारण त्याचं काय म्हणणं झालं त्या मुलाचं माझ्याकडे आलते तर आम्ही ग्रामपंचायतमध्ये बसलं, त्याला समजून सांगितलं का बा असं चालत नाही, काय कोणाला रोखीनं चालत नाही। मग ते म्हणे ठीक आहे बा, आमच्याकडून चूक झाली, ह्याच्यानंतर होणार नाही। त्याचा गैरसमज आपण दूर केला। कुठल्याही प्रकारचा असं कुठे असं होणार नाही आता, असं आम्ही त्याला बोललो आणि बाकी बस ते म्हणे ठीक आहे, आमचा गैरसमज झाला, त्यांनी कबूल केला। म्हणजे आता कुणालाही कुणीही अडवणार नाही अंत्यविधी? नाही, कोणाला नाही, अगदी बरोबर। नाहीतर कायद्याचं उल्लंघन होतं? नाही, काय नाही, त्याला त्या कायद्याची माहिती नसल्यामुळे थोडा गैरसमज झाला।